करायला काहीच अडचण नाही. म्हणजे वर्षाला नाही म्हटलं तरी 100-200 भाषणं मी करतो. पण ही आपल्याला भाषण करायला आपण इथे आलो नाही. तुम्ही मला भावाभावासारख्या, मला आता 3 नेते भेटले इथे. एक यांनी भाषण केलं, यांनी केलं आणि सरांनी केलं. म्हणजे आपली पद्धत अशी आहे की आपण भरल्या सभेमध्ये एक व्यक्ती उभा न करता आपण सगळे भाऊ आहोत आणि लढायला सगळे उतरलं पाहिजे, ह्या कल्पनेचा माझा प्लॅन आहे. आणि तुम्ही प्रत्येकाने मला नाव सांगितलेलं. मी सुरुवातीला बोलणार आहे कारण का तुम्हाला याचा परिचय होणं गरजेचं आहे आपल्या सगळ्या लढ्याचा, म्हणून मी बोलणार आहे. तर मला बोलायची काही आवश्यकता नाही. राजला आणि यांना सगळ्यांना माहिती आहे विषय, आमच्या रोज चर्चा चालतात. सभा झाल्यानंतर मात्र तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. ती भाऊ म्हणून करायची आहे. आज इथे आम्ही वर बसलोय का तुम्हाला दिसण्यासाठी, आता माझ्या मनात ते नाही. आपण असं एकत्र बसलं पाहिजे. बंधूंनो, वर्तमान काळ फार भयानक आहे. म्हणजे आता तुम्ही नवी मुंबईचा विषय निलेश पाटलांचा सांगितला आहे, पण नवी मुंबईची काल मीटिंग होती, त्या मीटिंगला मी होतो. मागे एकदा आपण बंद केला होता घरं तोडतायत म्हणून, आणि काल ठरलं होतं की आपण एक मसुदा बनवायचा आणि मुख्यमंत्र्यांना द्यायचा, आपली भूमिका करायची. परंतु तिथली जी सभा आहे ती राजकीय पक्षांनी प्रभावित केल्यामुळे झालं काय, त्या सभेमध्ये कुठलाच निर्णय झाला नाही. आणि निलेश पाटील, रवी मडवी अतिशय तन्मयतेने करतात. पहिल्या दिवसापासून मी त्यांच्यासोबत आहे. पण तो जो दबाव आला, त्या दबावामुळे समाजाचा विषय मागे पडला. आणि म्हणून आजची सभा आहे ती फार महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जी जबाबदारी आहे ती त्यांच्यापेक्षा मोठी आहे. त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारचा राजकीय दबाव आपल्यावर जरी आला तरी आपण समाजाच्या हक्कासाठी आणि आपल्या घरासाठी स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. एखाद्या राजकीय पक्षाने सांगितलं नाही तुम्ही काय करू नका आम्ही बघू, विश्वास ठेवून चालणार नाही. कारण विश्वास न ठेवण्याचं जे कारण आहे ते तुम्हाला मी आता सांगतो. आता पहिल्यांदा वर्तमान काळ काय आहे तो समजून घ्या. की पश्चिम महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, जमीनदार शेतकरी आहे, तो आज आंदोलन करतो. त्याचं आंदोलन कसलं आहे? ऊसाला जो क्विंटल मागे भाव आहे तो वाढवून पाहिजे, हे त्यांचं आंदोलन आहे. जळगाव आणि नाशिकच्या शेतकऱ्यांचं आंदोलन काय आहे की आमच्या कांदा आणि बटाट्याला भाव भेटला पाहिजे. आणि रायगडच्या शेतकऱ्यांचं आंदोलन काय, आमची राहती घरं वाचली पाहिजे. त्या आंदोलनांची तुलना केली तर त्याचा असा अर्थ होतो की त्यांच्याकडे प्रचंड जमीन आहे आणि बागायती जमीन आहे आणि त्यातून होणारं उत्पन्न आहे, त्याला भाव वाढवून मिळाला पाहिजे, हे त्यांचं आंदोलन आहे. म्हणजे त्यांचं जगणं अधिक सुखी कसं करता येईल हा विषय आहे. आणि आमचं आंदोलन आहे आमचं राहतं घर वाचवा. म्हणजे भिकाऱ्यांपेक्षा नीच स्थिती, वाईट स्थिती वर्तमान काळात आमची आहे. कारण तुम्हाला सांगतो की माणसाच्या मनामध्ये क्रांती तेव्हा होते की वर्तमानात आम्ही काय आहोत. म्हणजे सरांची तब्येत अतिशय सुंदर आहे, बॉडी आहे सुंदर, कपडे चांगले आहेत, त्यांच्याकडे बघून शिडकोला वाटणार नाही की ह्यांचा असा घर तोडण्याचा प्रश्न आहे. कोणालाच कळणार नाही असं. नवी मुंबईतला हा जो ठाणे रायगडचा शेतकरी आहे यांची अशी अवस्था आहे. आपली बाकीचे सगळे ठीक आहे, पण आपल्यावर जो अटॅक झाला आहे हा आपल्या घरांवर चालला आहे. म्हणजे तुम्ही नवी मुंबईतली काही घरं बघितलीत, तुम्ही उरणमध्ये आता एक परवा घर पाडलं, ती बिल्डिंग बघितली. काल माझ्यासोबत काही परदेशातले मित्र आले होते. तो बोले हे काय ब्लास्टिंग उभा येतात, म्हणजे इमारत ज्या पद्धतीने पाडलंय जसं एका विमानातून बॉम्ब टाकलाय जमिनीवर. नाही म्हणे बोलो हे अनधिकृत बांधकाम ठरवलंय. मग एवढी मोठी बिल्डिंग बांधताना कुठे गेले होते अधिकारी, पाडली का? तर आपल्या घरांवर जो अटॅक होतोय तो प्रश्न समजून घ्या. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, अब्राहम लिंकन सुद्धा सांगतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्यायला पाहिजे. आज अशी अवस्था आहे की त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव पाहिजे म्हणून त्यांचं आंदोलन आहे. आमची शेतीच संपलेली आहे, आम्ही भूमिहीन झालेलो आहोत. आणि भूमिहीन झाल्यानंतर शेवटचा जो 7-12चा तुकडा आहे म्हणजे आमचं घर, ते घर पण शिडकोनी म्हटले काय अनधिकृत आहे. आता कल्पना करा, आज ही सभा अतिशय सुद्धा आखीव रेखीव सभा आहे, परंतु त्या सभेचा जो विषय तो इतका भयानक आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही. तुमच्या येणाऱ्या मुलांना तुम्हाला सांगता येईल का हे आमचं गाव होतं आणि याचा 7-12 आमचा होता. मी शाळेमध्ये शिक्षक होतो सरांसारखा. संदीप नाईक आता आमदार आहे, तो माझा विद्यार्थी आहे. सागर नाईक माझे विद्यार्थी आहे. आम्ही शाळेमध्ये मुलांना शिकवायचो भारत माझा देश आहे. आणि पुढचं सगळ्यांना माहित आहे, सारे ब्रिटिश बांधव माझे काय काय सगळं प्रतिज्ञा सगळ्यांना माहिती आहे. तर भारत माझा देश आहे असं माणूस हक्काने केव्हा म्हणू शकतो? त्या देशाच्या 7-12वर त्याचं नाव असेल.
तुम्ही आता कोपर वहाड इकडच्या लोकांकडे सातबारा आहे का? किती लोकांकडे सातबारा आहे? हा तुमचा करा. सातबारा किती लोकांकडे? सिडकोनी संपादित केलेला नाही. 2 एकरचा 3 एकरचा सातबारा स्वतःच्या नावावर आहे. तुमच्या नावावर कुठला? ती जमीन संपादित नाही केली. बाकीच्या लोकांच्याकडे कोणाकडे आहे? आणखी कोणाकडे आहे? म्हणजे तुम्ही सुटलेला आहात दोघे जण. बाकीच्या लोकांच्यावर नाही ना सातबारा. बघा, नवी मुंबई जिथे निलेश पाटील राहतात त्यांचा सातबारा पूर्ण संपलेला. त्यांच्याकडे सातबाराच नाही. उद्या त्यांच्या मुलाने विचारलं की पप्पा भारत माझा देश आहे, तर तो कुठे आहे दाखवू शकतात ते? कारण ते त्यांच्या नावावर सातबारा राहिला. गावाचा जो उतारा आहे, म्हणजे सॉरी गावाचा जो सर्वे नकाशा आहे त्याच्यामध्ये जे घर आहे त्याचं प्रॉपर्टी कार्ड सुद्धा नाही आहे. आणि म्हणून महानगरपालिकेने त्यांची घरं अनधिकृत ठरवली. म्हणजे आपल्याच देशात आपल्याच सरकारने एवढा अन्याय रायगड आणि ठाण्याच्या लोकांवर केला एवढा कुठेच नाही केलेला. म्हणजे बाकी ठिकाणी भूसंपादन झालेलं आहे, गावं सोडलेली आहेत, जमिनी सोडलेल्या आहेत. MIDCला 2 एकर गेली, 10 एकर शेती तशीच आहे. पण ठाणे रायगडच्या लोकांवर असा अन्याय झाला की 100% त्यांना भूमिहीन केले. आणि ज्याला जमीन नसते तो असं म्हणू शकत नाही या देशाचा मी मूळ निवासी आहे किंवा भारत माझा देश आहे. असेल तर सातबारा दाखव. सातबारा आमच्याकडे नाही. तुम्हाला ह्या स्पष्ट कल्पना यासाठी देतो की आपण जमिनीचा मालक असणं आणि भूमीचा मालक असणं त्याची जी भावना आहे ती भावना अतिशय महत्त्वाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाही होती, निजामशाही होती. महाराज त्यांच्याकडे नोकरी करायचे. मग महाराजांना स्वराज्य स्थापनाची गरज का निर्माण झाली? त्याचं कारणच असं की जो शेती कष्ट करत होता, शेतामध्ये नांगर धरत होता, त्याच्या नावावर सातबारा नव्हता. जमीनदार वेगळे होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांच्याकडे जमीन नव्हती त्यांना पहिल्यांदाच जमीन दिली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी उचलून धरलेलं आहे की ज्याला कसायला जमीन नाही. कोळशे पाटील साहेब नेहमी सांगतात बघा, शेतकऱ्याला जमीन दिली, नांगर दिला, बैल दिले, बियाणं दिलं. पूर्वी त्याच्याकडे नव्हतं. आदिलशाही निजामशाहीमध्ये जे जमीनदार लोक होते त्या गावाचे मालक सावकार वेगळे असायचे जमीनदार. जसं तुमच्याकडे आता देशमुख मोठे सावकार आहेत, तिथे सगळ्या जमिनी गावच्या देशमुखांच्या नाव आणि त्यांच्या जमिनीत आम्ही काम करायचो, ओरडले सर. तसंच आहे ते. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बदललं आणि जो भूमिहीन शेतमजूर आहे त्याला जमिनी कसा दिली. म्हणून महाराजांचं नाव आज महाराष्ट्रात किती राजे झाले त्यांचं नाव कोणी घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आम्हाला जमिनी भेटल्या. आणि तुम्हाला सांगतो पेशवाईच्या काळात त्याचे सातबारे बदलले गेले. रातोरात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि रायगड, सिंधुदुर्ग आणि ठाणे हे जे जिल्हे आहेत कोकणाचे, त्या कोकणाच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जमिनी पाहिलात, जमिनीची तहसीलला एक आकडेवारी काढा, पत्र द्या की रायगड जिल्ह्यामध्ये 40 एकर पेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी कोण आहे. तर तुम्हाला नावं वेगळी भेटतील. त्यात पाटील, भोईर, केणी नसतील. आहेत का बघा तुम्ही तुमच्याच गावात बघा. तर हे जे जमीनदार लोक आहेत एका रात्रीत बदलले. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज गेल्यानंतर एका रात्रीत आपल्या जमिनी भावे, वैशंपायन, ओझे, पनवेलला ओझे सावकार आहेत, तिकडे देशमुख तुमच्याकडे यांच्या नावावर झाले. कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कल्पनेच्या विरोधातले लोक. म्हणजे पहिल्यांदा जमिनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळाल्या. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जमीनदारांचे रक्षक नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा आम्हाला जमिनी दिल्या. आणि तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या ही गोष्ट महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेतृत्वाला पचलीच आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी रायगडमध्ये बांधली. बारामतीला बांधली नाही, नांदेडला बांधली नाही आणि पुण्याला पण बांधली नाही. हे रायगड जिल्ह्याचं आपलं वैशिष्ट्य आहे. आपल्यावर दाखवला महाराजांनी विश्वास आहे. ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी गोष्ट आहे की राजनी मला आता विषय सांगितला की याच्यामध्ये मासेमारी व्यवसाय धोक्यात. पहिलं आपलं आजचा विषय आहे की मासेमारी व्यवसायाचा आणि आपला संबंध काय हो. तुम्हाला ते समजून सांगतो. इथे तुम्ही गेल्यानंतर उलवा गाव आहे. उलवा गावाच्या बाजूला गणेशपुरी आहे आणि गणेशपुरीच्या बाजूला तो डोंगर आहे, तिथे कॉरी आहे, तिथे केरू माता मंदिर आहे. ते केरू माता मंदिर म्हणजे काय आहे तर 2000 वर्षापूर्वी
या बंदरातून, उलवा बंदरातून आणि पनवेल बंदरातून जगाशी व्यापार चालायचा, इजिप्तशी व्यापार चालायचा, श्रीलंकेशी व्यापार चालायचा. व्यापार म्हणजे कसला? इथून कपडे जायचे, म्हणजे त्या काळातले मसाल्याचे पदार्थ जायचे, मोर जायची, माकडं जायची, म्हणजे परदेशात जायचे इजिप्तला. इथलं साग जायचा, वेगवेगळी औषधं जायची जहाजातून. आणि जहाजातून घेऊन जाणारे लोक आज जसे गावात मारवाडी आहेत ते लोक नव्हते. तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल की ते लोक आपले होते, केणी होते, म्हात्रे होते, भोईर होते. आता तुम्हाला म्हात्रे कोणाचं आडनाव सांगा मला. म्हात्रे नावाचा तुम्ही अर्थ कधी शोधलाय? तर त्या काळामध्ये हे म्हात्रे लोक आहेत. म्हात्रे लोक हे आता जसे शिपिंग कंपन्या आहेत, म्हणजे तुम्ही इकडे गेलात जैन पेठेला तर वेगवेगळ्या शिपिंग कंपन्या भेटतील, तशा इंटरनॅशनल शिपिंग कंपन्या होत्या. इंटरनॅशनल शिपिंग कंपन्यांचे जे ग्रुप होते, ग्रुप ऑफ कंपनीज, त्या कंपनींच्या नावं जे आहेत त्यामध्ये म्हात्रे एक आडनाव आणि तरे एक आडनाव. म्हणजे अंतर्गत जलवाहतूक आहे. म्हणजे आता समजा मुंबई ते उलवा, तर ती जे संघ होते, ज्या कंपन्या होत्या त्यांना तरे बोलत. अनंत तरेंचं तुम्हाला आडनाव माहित आहे, तरे. आणि जे इंटरनॅशनल होते, म्हणजे जगाशी व्यापार करायचे, त्यांना म्हात्रे म्हणायचे. आता म्हात्रे शब्द कसा बनवला त्या काळात त्यांनी? महातरे. महा म्हणजे मोठा आणि तरे म्हणजे पोहणारे, पट्टीचे पोहणारे. अशा प्रकारे तो म्हात्रे शब्दाला 2000 वर्षांचा इतिहास आहे आणि पाली भाषेतल्या ग्रंथामध्ये तो आहे. ही जी केरू माता आहे, ही केरू माता म्हणजे त्या काळात सम्राट अशोकाचं आपल्याकडे राज्य होतं आणि त्यांनी बौद्ध राजा होता, त्यांनी ती अशा प्रकारची लेणी बांधली. ते व्यापारी उतरत, पाणी पीत, व्यापाऱ्यांचे व्यवहार चालत आणि पनवेल शहर ह्या त्या काळातलं मोठं व्यापारी केंद्र होतं. आणि ती जी बौद्ध लेणी आहे, ती बौद्ध लेणी हा आपल्या व्यापाराचा इतिहास आहे. त्यामध्ये आगरी, कोळी आणि कराडी 3 समाजाचे लोक तिथून व्यापार करतात. कराडी समाजाचे एक बाबा, त्यांचं नाव मुंडकर आहे मला वाटते, ते तिथे पूजा करतात आजही. कुठे? त्या लेण्यांमध्ये. तर तुम्हाला हे सांगायचं कारण असं आहे की सिडकोनी सांगितलं 1970 साली तुमच्या आम्ही जमिनी घेतल्या. 70 साली आम्ही इथले गावातले सगळे सातबारे संपादित केले. 70 नंतर तुम्ही काय सातबारावर घरं बांधली, ती अनधिकृत आहे असं सांगते. कारण तुमचा इतिहास 70 नंतर शून्य केला ते. परंतु आपण हे सांगितलं पाहिजे की आमच्या गावठाणाला 2000 वर्षाचा इतिहास आहे. दादरची 100 वर्षापूर्वीच्या इमारती आहेत भटा ब्राह्मणांच्या, त्याला तुम्ही हेरिटेज बोलता. आणि आमची गावठाणं स्लम, झोपडपट्टी. भयानक अपमान आहे. याचं कारण असं आहे, मी जे केरू माता मंदिराची गोष्ट बोलतोय ही सरकारी गॅजेटमध्ये आहे, पण सिडकोत येणारे IAS अधिकारी तुमचा इतिहास वाचत नाहीत किंवा माहीत असला तरी सांगत नाही. आता आपली ओळख कोणी द्यायची असते? आपण द्यायची असते. तुम्हाला मी नाव विचारलं, तुमचं नाव का? तुम्ही सांगितलं. तसं आपलं नाव आणि इतिहास सांगायचा कोणी असतो? आपण. म्हणून हे जे आजचं आंदोलन आहे, मी तुम्हाला सांगतो, नवी मुंबईतल्या आंदोलनात मी आहे, विमानतळाच्या आंदोलनात मी आहे. परंतु दोन्ही ठिकाणी मी गोष्ट बघितली की आमचा सातबारा कधीचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं आमचं स्थान काय, जागतिक व्यापारामध्ये आमचं स्थान काय, हे सांगण्याचं बुद्धी कुठल्याही नेतृत्वाकडे आज नाही. त्यामुळे सिडको काय बोलते, या सगळ्या जमिनी आम्ही घेतल्या, तुमचं काय रेकॉर्डच नाही. म्हणजे आज जो प्रश्न मुख्य आहे आपल्या गावातल्या गावठाणांचा, पण 70 नंतर आम्ही बांधकामं केली, त्याची नोंद सातबाऱ्यावर तलाठ्यांनी घातली नाही. आणि म्हणून तुम्ही अतिक्रमण केलं असं सिडको म्हणते, पण त्याचे पुरावे देण्याचं काम आम्ही केलं पाहिजे किंवा सिडकोच्या विरुद्ध आपण आता लढलं पाहिजे. 2000 वर्षांचा व्यापाराचा इतिहास आपल्या लोकांचा आहे. मग हा जो व्यापाराचा इतिहास, सम्राट अशोकाच्या काळात आपण श्रीलंकेत जायचो, इजिप्तला जायचो, हा जो व्यापार आहे हाचं रूपांतर मासेमारीत कसं झालं? त्यानंतर काळात पुष्यमित्र शुंग नावाचा राजा आला आणि त्यांनी हे सगळं आपल्या लोकांचं जे ज्ञान आहे, कारण आपण इजिप्तमध्ये जायचो, याचा अर्थ इजिप्तची भाषा आपल्याला येत होती पूर्वजांना. आपल्या दुसऱ्या देशात जायचं म्हणजे दुसरी भाषा आली पाहिजे. दुबईला गेलं तर तिथली भाषा आली पाहिजे. म्हणजे आम्हाला परदेशी भाषा येत होत्या. समुद्र मार्गे जाणं आम्ही बंद केलं आणि आमचं ज्ञान कमी झालं. आणि तुम्ही मनुस्मृती वाचली तर मनुस्मृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, मनुस्मृती सांगते की परदेशात जायचं नाही, समुद्र मार्गे प्रवास करायचा नाही. आणि म्हणून शाहू महाराज पहिल्यांदा इंग्लंडला गेले तेव्हा विरोध केला इथल्या ब्राह्मणांनी पुण्याच्या, की तुम्ही जर लंडनला गेलात तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. सयाजीराव गायकवाडांना, गुजरातच्या राजाला विरोध केला कोणी, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, तुम्ही इथे इंग्लंडला जाऊ नका. कारण समुद्र मार्गे आपले लोक होडीने सहज जायचे. आज जर तुम्हाला इंग्लंड अमेरिकेत जायचं असेल तर पासपोर्ट काढावा लागतो, विमानाने जावं लागतं.
पण होळीमध्ये तुम्ही इथला वहालचा माणूस किंवा कोपरचा माणूस आधी जाऊ शकतो. काय त्याच्यामध्ये? आता आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तरी पण श्रीलंकेला कराव्यातला एक माणूस एक होडी घेऊन गेला होता 1 लाख रुपये घेऊन. निलेश तांडेल तिथे सिडकोचा युनियनचा माणूस आहे, त्यांनी मला सांगितलं की आमच्या कराव्यातला माणूस डायरेक्ट श्रीलंकेला 1 लाख रुपये घेऊन गेला होता. कारण समुद्रमार्गे ते सोपं आहे. आणि समुद्रमार्गे जेव्हा आपला संबंध होता तेव्हा आपण जागतिक कीर्तीचे लोक होतो. आणि एक कोळी गीत अजूनही ते शिल्लक आहे, आपला मोठेपणा सांगणार. कुठलं? सोन्याची कौलं खरावली. हे काय काव्य नाही, किंवा पु ल देशपांडे किंवा नादो महानोरांची कविता नाही आहे, तो वास्तव आहे. कारण आपण इजिप्तला जायचो तेव्हा तिथले लोक सांगायचे की तुम्ही जो माल आणला ह्याच्याबद्दल पैसे घेऊन जा आमचे. तेव्हा आपल्याला कोणाचे पैसे विषय काय नाही, आम्हाला सोना पाहिजे. म्हणून सोन्याची आवड आपल्या लोकांमध्ये रायगड ठाण्याची आली, ती तेव्हापासूनचा इतिहास आहे. मग ते जे आपला आरमार आहे त्या काळचा सागरी व्यापार आहे, तो सागरी व्यापार इथल्या राजांनी, हिंदू राजे जे होते म्हणजे वैदिक राजे, त्यांनी बुडवून टाकले. आणि म्हणून मोठी जहाज जेव्हा बुडाली त्यानंतर आपली अवस्था अत्यंत वाईट झाली. आणि सम्राट अशोकाच्या नंतर आपल्या देशाची सुरक्षा समुद्रमार्गे कशी करावी एवढी अक्कल असलेला आणि ज्ञान असलेला पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी. महाराजांनी सांगितलं की समुद्रावर आरमार असलं पाहिजे, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य तुम्ही मनावर आणि खरावर करून ठेवा. मग आरमारामध्ये लढणार कोण? हे शिवाजी महाराजांचे सैन्य होतं ते जमिनीवर लढणार, सगळे सरदार जमिनीवर लढणारे. आणि जमिनीवर लढणारे जे सैनिक असतात ते समुद्रात काही उपयोगाचे नसतात. आणि समुद्रावर पोहणारे लोक आहेत ते कोण लोक आहेत? त्याची स्पेशालिटी काय? आगरी, कोळी, माळी, भंडारी आणि मुस्लिम. मुस्लिम समाज 50% समुद्रावर होता. मग त्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं आरमार उभं केलं. आणि समुद्रमार्गे इंग्रजांना, पोर्तुगीजांना, मोगलांना रोखून धरण्याचं काम इथल्या ठाणे आणि रायगडच्या लोकांनी केलं. आणि हे आरमार बुडवण्याचं काम कोणी केलं? पेशव्यांनी. इंग्रजांना सुपारी दिली. ज्या दिवशी आपला आरमार बुडालं त्या दिवशी आपले सातबारे बदलले गेले. आज इकडे ठाणे रायगडच्या जमिनीवर जेवढे सावकार आहेत ते सगळे पेशवाईच्या काळात जमीनदार झाले. कारण एवढ्या जमिनीवर ते नांगर धरूच शकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त 2 एकरमध्ये जमीन लावू शकता, 3 एकर लावू शकता, 5 एकर लावू शकता. 100 एकरवर तुम्ही नांगर धरू शकत नाही. नांगर न धरणारा माणूस शेतीचा मालक कधी झाला? पेशवाईच्या काळात. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार बुडवलं त्यांनीच आपले सातबारे बदलले. आणि पहिल्यांदा आपले अधिकार गेले जे छत्रपतींनी दिले होते. आणि पेशवाईच्या काळानंतर खोती आली, तुम्हाला माहिती आहे. आणि खोतीचं आंदोलन आदरणीय नाना पाटील, नारायण नागू पाटील म्हणजे आजची जयंत पाटील आमदार आहेत त्यांच्या आजोबा दत्ता पाटलांचे वडील, त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व दिलं. आज तुम्ही इथे शिकलेले लोक आहात, इंजिनियर आहात, डॉक्टर आहात. तुम्हाला माहित आहे ज्याला इंग्रजी येतं, कायद्याची मांडणी नेहमी हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात निकाल आणि न्याय कुठला चालतो? इंग्रजी भाषेत. म्हणजे आज राग म्हणू का सर, मराठीचा अभिमान बाळगा असा आणि उद्धव आणि राज आपल्याला सांगतात. परंतु त्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये आहेत. कॉन्व्हेंटमध्ये काय आहे? कारण कंपन्यांचे व्यवहार काय मराठीत अभिमान बाळगणाऱ्या मराठीत होत नाहीत, इंग्रजीमधून होतात. सत्तेची भाषा ही इंग्रजी आहे आणि ती तुम्हाला येते. तुमच्यामध्ये बरीचशी मुलं शिकलेली आहेत सर, हा तुमचा पराक्रम आहे. आणि म्हणून ज्यांना मराठीचा अभिमान बाळगा जे बोलतात ना आपल्याला त्यांना सांगा, मराठीचा अभिमान बाळगाने 400 कोटीचा व्यवहार करता येईल का? कोहिनूर मिलचा आम्हाला राज ठाकरे सारखा नाही येणार. कारण का आम्हाला ऍग्रीमेंटच इंग्रजीमध्ये असेल, मराठी बोलणाऱ्याला काय करणार? सिडकोचे सगळे ऍग्रीमेंट बिल्डरांचे कुठे असतात? इंग्रजीमधून. त्याच्यामुळे इंग्रजी शिक्षणाला फार महत्व. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आमच्या जमिनी गेल्या. या जमिनी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळातले बॅरिस्टर. नारायण नागू पाटील 7वी पास, प्राथमिक शिक्षक. ह्यांना आपल्या लोकांचा प्रश्न कळत होता, पण तो कायद्याच्या भाषेत कसं मांडायचा हा प्रश्न त्या काळातले बॅरिस्टर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाणत होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामुळे आम्हाला जमिनीचा अधिकार मिळाला ही आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. दिबा पाटलांचं नेतृत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नसेल तर आपण जमिनीच्या आंदोलनात जिंकू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही जमीनदार नव्हतो. देशमुख, वतनदार, मराठ्यांसारखे किंवा ब्राह्मणांसारखे आम्ही जमीनदार नव्हतो. आम्ही लेबर होतो, शेतमजूर होतो. कसेल त्याची जमीन ही कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढली. कारण जमिनीचा सावकार कोण असायचा? मराठा किंवा ब्राह्मण. त्याच्या आम्ही काम करायचो. आपल्याला जमीन द्यायचा विषय आहे तर त्यामुळे तुमच्याकडे पुरावा काय? आता राजचं घर समजा वाचवायचं आहे तर सिडको काय बोलते, तुमचा पुरावा काय?
अरे आम्ही राहतो हाच पुरावा. काय आम्ही इथे राहतो हाच पुरावा. हा पुरावा ते मानत नाही. ते बघा जमीन खाली सातबारा देशमुखचा आहे, बरोबर आहे ना, जोशीचा आहे, वैशंपायनचा आहे. सातबारा असेल पण कसतोय कोण जमीन? आम्ही. ही कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा कायद्यात आणली आणि ह्याच कन्सेप्टनी आपण लढाया जिंकणार आहोत. तुम्हाला माहित आहे की इथे बिवलकर नावाचा सरदार आहे पेशव्यांचा, कुठे तुमच्या कोपरच्या खाडीमध्ये पलीकडच्या. त्या बिवलकरला 1200 कोटी रुपये द्यायला काढलेत. कोणी? सरकारने, सिडकोनी. का काढलेत? कारण त्याचा फक्त सातबाराला नाव होतं. जमीन कोण कसतोय? आपण कसतोय. आपण एवढं जरी आंदोलन उभं केलं त्या भागात विमानतळाच्या आजही, तरी 1200 कोटी आपल्या शेतकऱ्यांना मिळू शकतात. कालच्या पुण्यनगरीला केस आहे की वाघिवली गावची 80 कुटुंब आहेत कुळ. म्हणजे कायद्यामध्ये संरक्षित कुळ असतात, त्यांना उडवता येत नाही. त्या 80 कुटुंबाची जमीन म्हणजे 1000 प्लॉट कोणी घेतलेत? एका मारवाड्याने घेतले. मग हे कसं झालं? कारण कुळ कायद्याचं ऍक्टिव्हेशन या भागात झालं नाही, कारण आंदोलन नव्हतं. तो कायदा कुठे झाला? चरीला झाला. तुमच्या भागातला हा विषय, वर्तमानातला विषय आहे. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की कसे त्याची जमीन या कुळ कायद्याने आपल्याला जमिनींचा अधिकार भेटला. तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की 7 वर्ष ते आंदोलन चाललं, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. आणि हा जो कुळ कायदा आहे हा भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याला लागू झाला. आज तुम्हाला असा प्रश्न पडेल की आम्हाला इथे जमवलंय, आम्ही शिकायचं, लग्न करायचं, जिमला जायचं, मजा करायची, चायनीज खायची, हे काय नवीनच सांगता तुम्ही आम्हाला टेन्शनचं. पण तुम्हाला सांगतो, आज आपल्या शत्रू घरापर्यंत आला. जो कुळ कायदा आहे तो कुळ कायदा कोणी केलेला आहे? ठाणे रायगडच्या आपल्या लोकांनी केलाय आणि तो संपूर्ण देशाला लागू झालाय. म्हणजे राष्ट्रीय कार्य का असतं ते काय लोकमान्य टिळकांनी नाही केलंय. लोकमान्य टिळकांनी पेंडला येऊन विरोध केला कुळ कायद्याला. त्यांनी सांगितलं इंग्रजांना की सावकारांची जी खोती आहे, कारण सगळे खोत ब्राह्मण होते, ती खोती अशीच राहिली पाहिजे, या शेतकऱ्यांना जमिनी नको. त्यांनी विरोध केला आपल्याला. पण आपल्याला असं वाटतं की लोकमान्य टिळक बोलतात स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मला मिळालाच पाहिजे. पण कोणाला? तुमच्या लोकांना. आमच्या लोकांना जमीन मिळणार आहेत का? आणि म्हणून कुळ कायदा हा राष्ट्र निर्माणाचा कायदा. तो कोणी केलाय? आमच्या लोकांनी केला. चिरनेर जंगल सत्याग्रह कोणी केलाय? आपल्या लोकांनी केलाय. चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये जे लोक मारले गेले, ज्यांच्यावर केसेस दाखल झाल्या, त्यांचे केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. वकील कोणी नव्हते. कुठल्या जातीचा वकील आपल्याला उपयोग गेला नाही, फक्त बाबासाहेब आंबेडकर उपयोग. याच रायगडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचं आंदोलन केलं. याच रायगडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती जाळली, कारण त्यांनी ओबीसीना आणि शूद्रांना जमिनी संपत्ती मिळू नये अशा प्रकारचं त्यातली. आणि अशा परिस्थितीमध्ये 1 एप्रिल 1957 साली कुळ कायदा लागू झाला. आणि कुळ कायदा लागू झाल्यानंतर शहाबाज, पेझारी, पोयनाड या भागातल्या जमिनी आगरी लोकांच्या नावावर झाल्या. तिथून आमचं गाव 16 किलोमीटर आहे दंडा चौल. आमच्या गावात कुळ कायदा लागला नाही, कारण कोणचं नेतृत्व नव्हतं, कोणाला माहित नव्हतं. ते 2008 साली मी आंदोलन सुरू केलं. आणि तुमच्या भागामध्ये सुद्धा कुळ कायदा लागलेला नाही, कारण तुमच्या गावातले बरेचसे प्लॉट सावकारांनी घेतलेले आहेत, शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. कालची केस वाघिवलीची, ते प्लॉट सावकाराला दिलेत. आणि दिबा पाटील साहेबांनी जे आंदोलन केलं ते कुळांना जमिनीचे अधिकार, कसत्या कुळांना जमिनी मिळाव्यात म्हणून केलं. जमीन न कसणाऱ्या, नांगर न धरणाऱ्या लोकांना मिळावं असं आंदोलन नव्हतं. आणि हा अन्याय कसा चालू केला? कुळ कायद्याने आम्हाला जमिनी मिळाल्या. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्या, छत्रपतीच्या जमिनी पेशव्यांनी घेतल्या, त्यानंतर आम्हाला जमिनी कुळ कायद्याने मिळाल्या. आणि 1960 साली MIDC, पहिली MIDC बेलापूर पट्टी झाली. बेलापूर रोडच्या वरची जमीन MIDCने घेतली. आणि त्यावेळी MIDC सांगितलं की आम्ही खालची घेणार नाही. ती घेतल्यानंतर खालची पण घेतली. सिडकोनी 70 साली घेतली. 70 साली जमीन घेतली. याच्यावर दिबा पाटील साहेबांनी विचार केला की आम्हाला जमिनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या आणि इथेच MIDC का? त्या बारामतीला का नाही? नांदेडला का नाही? इथेच का? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला 100% भूमिहीन करण्याचा डाव महाराष्ट्र शासनाचा. इंग्रज गेले असले तरी महाराष्ट्रावर जे राज्य करतात ते आगरी कोळ्यांच्या, कराड्यांच्या विरोधात राज्य करतात, राज्य करते. आणि MIDC गेल्यानंतर सिडको आली, 100% लोक भूमिहीन झाली. नवी मुंबईत अशा प्रकारच्या नेतृत्वाचा उदय होऊ शकला नाही. याचं कारण आहे की नवी मुंबईतले लोक सत्ताधारी पक्षात होते. आणि इथली जी परंपरा आहे नारायण नागू पाटील आणि बाबासाहेबांची, सरकारच्या विरोधात लढणाऱ्यांची, तो पक्ष आज शेतकरी कामगार पक्ष असेल, पण ती विरोधात लढण्याची परंपरा होती. आणि दिबा पाटील साहेबांनी 84 ला आंदोलन केलं. 60 ला MIDC आली, 70 ला सिडकोनी घेतली. 60 ते
84 किती वेळ लागला बघा. आणि 84ला जे आंदोलन झालं त्या 84च्या आंदोलनात काय म्हणलं होतं दिवा पाटलांचं, तुम्ही जमिनी घेतल्यात, आमची गावं तर वाचव. आणि आज आमची गावठाण आहेत ते दिवा पाटलांची. आणि आज दिवा पाटील गेल्यानंतर गावातली घरं पाळायला आले शिकतो. कारण का, दिवा पाटलांची पोकळी भरून काढणारा नेता अस्तित्वात नाही. आणि तो नेता तुमच्यामध्ये आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण नवी मुंबई बघितली, विमानतळ आंदोलन बघितलं, आता नवी मुंबईतलं आंदोलन पूर्ण झोपलेलं आहे. कालच झोपलं. ते राग म्हणू नका, पण सत्य सांगणं माझं काम आहे. का झोपलं, तर राजकीय पक्षांच्या पलीकडे पण जाता आलं पाहिजे. राजकीय पक्ष म्हणजे काय, आपले कल्याण करते नव्हे, त्यांची धोरणं वेगळी आहेत. आणि महाराष्ट्राची आतापर्यंतची धोरणं आहेत ही रायगड आणि ठाण्याच्या 100% विरोधात घेतली. मुंबईतली गावठाणं आमची कधी घेतली ते लोकांना कळलं नाही. नवी मुंबई 100, आता तिथे मध्ये एक कार्यक्रम लावला नवी मुंबईकरांनी, असा बोर्ड लावला होता तिथे भूमिपुत्रांचे आंदोलन. मी सांगितलं त्यांना, कसं काय तुम्ही स्वतःला भूमिपुत्र म्हणताय. तो होता आम्ही भूमिपुत्र आहोत. भूमी आहे कुठे, भूमीच नसेल तर भूमिपुत्र कसे. म्हणजे आपण तर्क चालवला पाहिजे, ते लोक भूमिहीन झाले. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे अजून महानगरपालिका आली. नवी मुंबईला महानगरपालिका आयुक्त आला आणि त्यांनी सांगितलं की गावातली जी घरं आहेत त्याचा प्लान पास झालेला नसतो, इंजिनियर बरेच आहेत त्यामध्ये, सीसीओसी नसते म्हणून ती अनधिकृत आहेत. कसं असणार, ग्रामपंचायतीमध्ये सीसीओसी नसतात ना, म्हणून ते अनधिकृत आहेत का. पण त्या आयुक्तांना सांगण्याची हिंमत कुठल्याही नेत्यामध्ये नाही. आता आयुक्त वेगळा आणि महाराष्ट्र सरकार वेगळं आहे का. मुख्यमंत्री असतो तोच तो आयएस आणतो ना, आयुक्त आणतो. म्हणजे करतो कोण, मुख्यमंत्री. सरळ मुख्यमंत्री आमच्या विरोधात आहे, साधी गोष्ट आहे. मग मुख्यमंत्र्यांचा पक्ष किंवा मुख्यमंत्र्यांची माणसं आमचा प्रश्न सोडवू शकतील का, नाही. म्हणजे वाघाकडे ससा गेला आणि विनंती केली की पुढल्या आठवड्यात माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, तू 8 दिवस काय मला खाऊ नकोस. ससा बोलून मला काय वाढदिवसाचं, मी खायलाच बसलोय. म्हणजे वाघ काय बोललो, मी तुला खायलाच बसलोय. तसं हे सरकार आपलं आहे का, परंपरा काय सांगते. अशा परिस्थितीमध्ये नंतरच्या काळात आणखी एक आंदोलन झालं की सिडको आल्यानंतर 84चं आंदोलन झालं आणि उरणमध्ये पुन्हा एकदा सेज आणला गेला, रायगडमध्ये सेज आणला गेला. सेजला विरोध करण्याचं काम टाटा आणि रिलायन्सच्या दत्ता पाटलांनी केलं. म्हणजे आगरी कोळ्यांच्या नावावर जे पराक्रम आहेत त्या पराक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी आपल्याकडे बांधली, आपल्यावर दाखवलेला विश्वास आहे. त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आम्ही कुळ कायद्याचं आंदोलन केलं, चौदार तळ्याचं आंदोलन केलं, मनुस्मृती दहनाचं आंदोलन केलं, चिरनेरचं आंदोलन केलं. आणि त्यानंतर दिबा पाटील साहेबांनी हीच परंपरा पाहिली. आज बघा अनेक राजकीय पक्ष आहेत, अनेक राजकीय नेते आहेत, पण दिबा पाटलांचं नाव घेतलं जातं. आमदार काय कमी झालेत का महाराष्ट्रामध्ये. पण दिबा पाटलांनी भारतीय शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा कायदा, 12.5% कायदा म्हणजे काय की शेतकऱ्यांची जमीन घेतल्यानंतर कशा प्रकारचं पुनर्वसन करावं हे भारतात कोणालाच माहित नव्हतं. 12.5%च्या कायद्याने त्याचा पाया घातला. हा पण राष्ट्रीय कायदा. आणि सेजला विरोध करणं आणि तो जिंकणं हा सुद्धा राष्ट्रीय विजय आहे. आपल्या मनामध्ये पण ती भावना असली पाहिजे. आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला असं आश्चर्य वाटेल की आमची घरं पाडायला काय घेतात. कारण इथल्या राज्यकर्त्यांना हे पूर्ण माहीत आहे. वर्तमानातले राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक आहेत. तुम्हाला कानाला ऐकायला आवडणार नाही, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं, म्हणजे आगरी कोळ्यांना बोटी दिल्या मोठ्या मोठ्याने, सांगितलं तुम्ही जा आणि इंग्रजांपासून रक्षण करा. स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष झाली, आमच्या कोळ्यांची काय अवस्था आहे हो. खाड्यांची डबकी झाली, त्यात रेती भरले, गटारं झालीत खाड्यांची. मासे आहेत ते पण रंगीत आलेत, म्हणजे केमिकलने त्यांना रंग चढलाय. शिंगाळी आणि चिवणी खाली तर त्यांना वास येतो वेगळा. डबकी केलेत आणि होडी आणि मासेमारी धंदा पूर्ण बुडालेला. आज कसाब येतो समुद्रमार्गे, कसाब येतो, कसाबची बोट कुठली आहे कोळ्याला माहित असतं, काय नेव्हीला माहित असतं. तर आपल्या लोकांना बोटींचे आकार माहित असतात, बोट कुठे बनले आपल्याला माहित असतं. पण आपण नेव्हीमध्ये आपला एकही कॅप्टन नाही, JNPT मध्ये आपलं एकही जहाज नाही. JNPT तर आपल्याकडे आहे, पण जहाज आपलं एकही नाही. शरद पवारांची 10 जहाज आहेत, मोठी शिप 300 कोटींची. आपला आहे का एक तरी, आपली हुडकी आहे. ही अवस्था आपली आणली कोणी, तिथल्या राज्यात. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं होतं, तुम्ही आरमार बुडवलेला आहे. सांगा ना कुठला आगरी कोळ्यांचं एखादं जहाज झालंय मुंबई बंदरात किंवा इथे. किंवा आपलं एक शिपिंग कंपनी आहे आपल्या लोकांची, म्हात्रे रामशेठ असतील, जे म्हात्रे असे मोठे नेते आहेत जे 300 कोटींचं जहाज सहज घेऊ शकतात. पण शिपिंग मध्ये आपला एकही माणूस नाही. याचं कारण आहे 100% आपला धंदा हातातून काढून घेतला.
आणि आज